सातारा लोकसभा निवडणुकीत चांगलं वातावरण तापू लागलं असून महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे यांनी शरद पवार, मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडलेलं आहे। एपीएमसी घोटाळ्याची चौकशी शशिकांत शिंदे यांनी केलेल्या कर्माची फळं आहेत। भाजपा एपीएमसी प्रकरणी चौकशी लावून रडीचा डाव खेळत आहे अशी टीका मविया उमेदवार शशिकांत शिंदे यांनी केली होती, तर त्याला उत्तर त्यांनी दिली आहे। विकास गोगावले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या हसण्यावर आक्षेप घेत मी तिथे असतो तर कानशिलात लगावली असती अशा शब्दात गोरेगाव येथील सभेमध्ये संताप व्यक्त केला। रायगडमधील आपत्तीवेळी अनंत गीते कुठे होते असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना अनंत गीते हसले होते। भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रपती उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष प्रचाराच्या कामाला लागले। भिवंडीत रईस शेख आले असता संध्याकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा यांनी रईस शेख यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली। भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांनी सहपरिवार मतदान केलेलं आहे। चिन्ह कुठलं असलं तरी महायुती म्हणून मतदान होत असतं, त्यामुळे नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। महाराष्ट्राचे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात खूप मोठा वाटा देवेंद्र फडणवीसांचा राहिलेला आहे। त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदेंनी काम केलेलं आहे। मंत्री दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सोलापुरात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला। याला आता केशव उपाध्यायांनी उत्तर दिलंय। देशातील जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, जनता काँग्रेसला भुईसपाट करेल। राहुल गांधी यांचं वक्तव्य म्हणजे वैफल्यग्रस्त असल्याचं उपाध्यायांनी म्हटलंय। शरद पवार हे छोटे मोठे नाही तर फार मोठे असतात आहेत। अनेक पैलवान पवार यांनी तयार केलेत, त्यातल्या काही पैलवानांना एखादी दुसरी कुस्ती जिंकल्यावर आपण मोठे पैलवान झाल्यासारखे वाटेल। पैलवान शेवटी वस्ताद सोबतच कुस्ती खेळू लागलेत, पण आता त्यांना सांगायचंय की वस्ताद शेवटचा डाव नेहमी राखून ठेवत असतो असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे अभिमानाने पंजाला मतदान करणार आहेत। उद्धव यांच्याकडून खुलेआम ही घोषणा करण्यात आलेली आहे। वर्षा गायकवाडला मी मतदान करणार आहे, पहिल्यांदा जरी हातावर मतदान करू तरी त्यांच्या हातात मशाल आहे असं उद्धव यांनी म्हटलंय। हनुमानाच्या निष्ठेबाबतचा रामायणातील दाखला देत शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय। रावणाने हनुमानाला शेपटी पेटवतो म्हणून भीती दाखवली होती, तशीच आज सरकारकडून भल्या भल्या नेत्यांना कारवाईची भीती दाखवली जाते। शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारची लंका आता आपल्याला दहन करायची आहे असं म्हणत सरकारवरती त्यांनी सडकून टीका केली आहे। पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आणि पुणे जिल्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। बैठकीला दोन्ही दादांसह पुण्यातील स्थानिक आमदारांची उपस्थिती पाहायला मिळाली। पुण्यातील हॉटेल कोरोनटमध्ये ही बैठक झालेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पूर्ण झालं। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गोळे यांनी वाशिम शहरातील राजेंद्र प्रसाद विद्यामंदिर मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलाय। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी त्यांचे पालक केसी पाडवी आणि हेमलता पाडवी यांच्या डमी अर्जावर भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी हरकत घेतल्याने खळबळ उडाली होती। अर्जाची संपत्ती लपवणे म्हणजे तिघेही फॉर्ममध्ये उमेदवारांना एकमेकांवर अवलंबून असल्याची माहिती अर्जात नमूद केल्याने आक्षेप घेण्यात आले होते। यावर निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री यांनी गोवाल पाडवी यांच्या वकिलांना अर्जाची मुदत दिली होती। त्यानंतर सुनावणी करण्यात आली। सुनावणी अंती काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचा अर्ज वैध ठरवण्यात आलाय। या निर्णयाने भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित हे इलेक्शन कमिशनकडे तक्रार करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे। महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या विरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघात फलकबाजी करण्यात आली। डमी उमेदवार म्हणत शिवाजी आढळराव पाटील यांच्या विरोधात शिरूर लोकसभेत फलक लागले। शिरूर लोकसभेचा डमी उमेदवार 1, 2, 3, 4 याला आम्ही पाडणार गाडणार असा फलकावरती उल्लेख आहे।
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जेपी गावित यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। इंडिया आघाडीमध्ये माकप सामील असले तरी महाराष्ट्रात मात्र दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपकडून जेपी गावित यांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ माकपला मिळावा ही मागणी जेपी गावित यांनी केली होती, मात्र जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाला गेल्याने जेपी गावित नाराज होते। अखेर त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दोन्ही उमेदवार सांगलीमध्ये प्रचारानिमित्त एकाच ठिकाणी आले। या दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस केली। दोन्ही नेत्यांनी हसून एकमेकांची विचारपूस केलेली आहे। बहुजन विकास आघाडीकडून पालघर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी अर्ज दाखल केला असून पालघर लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल झालाय।